Next problem is problem number 17. In a cyclotron, so this is a problem of cyclotron. Proton are to be accelerated. So proton is to be accelerated and radius of d is 60 centimeter. Okay, d का radius कितना है? Radius r is given as 60 centimeter, that is 0.6 meter. That is the radius. And its oscillator frequency is 10 megahertz. So frequency दिया है, कितना दिया है? 10 megahertz दिया है. Frequency is 10 megahertz. What will be kinetic energy of proton thus accelerated? तो kinetic energy निकालना है. Kinetic energy of proton thus accelerated. The kinetic energy का फॉर्मूला क्या रहता है? Kinetic energy is equal to, you should know this formula. अभी प्रोटॉन मतलब चार्ज पता है हमें, लेकिन बी इधर नहीं दिया गया है. रेडियस पता है और मास पता है, सो पहले बी निकालना पड़ेगा. ओके, सो हाउ टू कैलकुलेट दिस बी? टू कैलकुलेट बी फ्रीक्वेंसी का फॉर्मूला यूज करना पड़ेगा. ओके, अभी फ्रीक्वेंसी का फॉर्मूला क्या है देखिए. we know that frequency is given by formula qb by 2 pi m. qb by 2 pi m. ओके, सो q का वैल्यू कितना है? सो इससे हमें b निकालना पड़ेगा पहले. सो देयरफॉर b का फॉर्मूला निकालते हैं. b का फॉर्मूला होगा दैट इज 2 pi m into frequency divided by the q. ओके, सो वैल्यू हम लास्ट में ही डालेंगे, वैल्यू अभी नहीं डालेंगे. ओके, सो बी का फॉर्मूला मिल गया. अभी क्या निकालना है? काइनेटिक एनर्जी. नो, काइनेटिक एनर्जी, काइनेटिक एनर्जी. So kinetic energy is given by formula K is equal to Q square B square R square divided by 2m. So इधर सभी वैल्यू डालता हूं मैं अभी, मतलब B का पहले फॉर्मूला डालता हूं. तो Q स्क्वायर R स्क्वायर Q square R square by 2m as it is. Okay, Q square R square by 2m as it is. B square का क्या होगा? That is 4 pi square m square frequency square divided by q square हो जाएगा. Okay, so therefore kinetic energy is coming to be q square तो चला जाएगा. Okay, this q square and q square cancelled out. मास और एक मास कैंसिल हो जाएगा. 2 से 4 को डिवाइड किया तो इधर 2 रह जाएगा. सो व्हाट इज रिमेनिंग थिंग? रिमेनिंग आर आर स्क्वायर इंटू 2 इंटू पाई स्क्वायर इंटू एम इंटू एफ स्क्वायर डिवाइडेड बाय, नीचे तो कुछ भी नहीं बचेगा. सो दिस इज द फॉर्मूला फॉर काइनेटिक एनर्जी. अभी इसमें वैल्यू डालता हूं. रेडियस कितना है? 0.6 का स्क्वायर 0.36 इंटू 2 इंटू पाई स्क्वायर का वैल्यू रहता है 9.87. ओके, मास ऑफ द प्रोटॉन कितना रहता है? दैट इज 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. एंड फ्रीक्वेंसी कितना है? फ्रीक्वेंसी दिया है 10 मेगाहर्ट्ज, मतलब 10 इंटू 10⁻6. 10 इंटू 10⁻6 मतलब 10⁻7 हो जाएगा. एंड 10⁻7 का स्क्वायर है ना, सो 10⁻14. सो दिस मच इज द काइनेटिक एनर्जी.
नाउ दिस काइनेटिक एनर्जी इज कमिंग टू बी इन जूल. ओके, पहले जूल में निकालते हैं, उसके बाद इलेक्ट्रॉन वोल्ट में निकालेंगे. ओके, तो अभी 0.36 पावर छोड़ के सभी इधर लिखता हूं. 0.36 इंटू 2 इंटू 9.87 इंटू 1.67 इंटू 10 टू द पावर 10 का पावर कितना आ जाएगा? -27 and 14. So 7 minus 4 that is 3 and 2 minus 1 that is 1, -13, 10 raised to -13. Okay, अभी बाय यूजिंग लॉग टेबल इसका कैलकुलेशन करना पड़ेगा. और इसका वैल्यू कितना आता है देखिए. काइनेटिक एनर्जी के इज इक्वल टू 0.36 इंटू 2 इंटू 9.87 इंटू 1.67. So this value is coming to be 11.86, 11.87 into 10 raised to -13 जूल. अभी इलेक्ट्रॉन वोल्ट में कन्वर्जन करना है तो क्या करना पड़ेगा? इसको 1.6 इंटू 10 रेस टू -19 से डिवाइड करना पड़ेगा. ये ध्यान में रखना है. जूल टू इलेक्ट्रॉन वोल्ट कन्वर्जन करने के लिए 1.6 इंटू 10 रेस टू -19 से डिवाइड करते हैं. तो सो वट एवर दिस आंसर इज देयर डिवाइडेड बाय 1.6 किया तो इधर आ जाएगा 1.6 से डिवाइड किया तो 7.417 आता है. 7.417 इंटू 10 का पावर मतलब 11.87 डिवाइडेड बाय 1.6 ओनली किया 7.147. 10 का पावर आ जाएगा 10 रेस टू 6. ओके, ये इलेक्ट्रॉन वोल्ट में आंसर रहेगा. सो काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू 7.417 10 रेस टू 6 मतलब मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. सो दैट इज योर आंसर. ओके, सो इन दिस वे वी कैन सॉल्व द प्रॉब्लम नंबर 17. समझ में आया क्या? देखिए कैसा प्रॉब्लम सॉल्व करना है. ओके, फ्रीक्वेंसी दिया है, काइनेटिक एनर्जी निकालना पड़ेगा. काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला क्या रहता है? Q² B² R² 2m, लेकिन B नहीं दिया है. सो B निकालने के लिए फ्रीक्वेंसी का फॉर्मूला यूज किया है हमने. फ्रीक्वेंसी का फॉर्मूला क्या है? QB by 2πm. QB by फ्रीक्वेंसी इज इक्वल टू QB by 2πm. उससे B निकाला और B का फॉर्मूला काइनेटिक एनर्जी के फॉर्मूले में प्लेस किया है और वो सॉल्व किया है. कुछ डाउट है क्या? बोलिए. Any doubt in this case? Next, problem number 18. Problem number 18 is like this. So in problem number 18, क्या करना है? A wire loop of the form shown in the figure carries current I. Obtain the magnitude and direction of magnetic field at point P. ये जो P पॉइंट है, इस P पॉइंट का क्या, P पॉइंट पे क्या निकालना है? हमें मैग्नेटिक फील्ड निकालना है. तो पहले वंस अगेन मैं डायग्राम ड्रॉ करता हूं. सो डायग्राम इज लाइक दिस. थोड़ा बड़ा डायग्राम निकालूंगा. So this is number 18, question number 18. So center point is P. Here there is a point P. Okay, और नीचे क्या है? स्ट्रेट लाइन है. स्ट्रेट लाइन here from this point to this point.
Okay, so diagram is like this. So this is point P. इस P point का मैग्नेटिक इंडक्शन निकालना है and current is flowing like this clockwise. Like this. Okay. R is the radius. तो क्या करना पड़ेगा? Suppose this is point P, this is point Q. Suppose there is one more point R. Here there is a point S. Okay. So P point का मैग्नेटिक इंडक्शन निकालने के लिए क्या करना पड़ेगा? The magnetic induction due to arc QRS निकालना पड़ेगा. QRS ये जो आर्क है उससे P पॉइंट को मैग्नेटिक इंडक्शन कितना प्रोड्यूस होता है ये देखना पड़ेगा. और उसके बाद SQ जो स्ट्रेट लाइन है, SQ जो स्ट्रेट लाइन है उससे मैग्नेटिक इंडक्शन कितना प्रोड्यूस होता है वो देखना पड़ेगा. दिस एंगल इज गिवन एज 90 डिग्री एंगल. ओके. R is the capital R is the radius. ये रेडियस है. इसको थोड़ा डिफरेंट नाम देता हूं मैं. Suppose this is point M, N, O, MNO. Okay, R is the radius. So total magnetic induction at point P. Total magnetic induction at point P is equal to क्या आ जाएगा? Magnetic induction due to arc, magnetic induction due to arc MNO. ये जो MNO आर्क है उसके वजह से P पॉइंट को मैग्नेटिक इंडक्शन कितना प्रोड्यूस होगा वो देखना पड़ेगा, प्लस मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू लाइन MO. ओके. अभी इधर सो दिस इज द टोटल मैग्नेटिक इंडक्शन B लिखेंगे. अभी मैग्नेटिक इंडक्शन, टोटल मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू पहले आर्क निकालेंगे. अभी मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू आर्क MNO ये सेपरेट निकालेंगे पहले. उसका फॉर्मूला क्या रहता है? म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर इंटू थीटा, थीटा ऑफ MNO. क्योंकि ये फॉर्मूला हमने डिराइव किया है. मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू आर्क फॉर्मूला क्या रहता है? म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर इंटू एंगल ऑफ दैट आर्क. अभी मुझे बताइए MNO ये जो आर्क है इसका एंगल कितना आएगा? ये एंगल रेडियन में ही चाहिए हमें, इन टर्म्स ऑफ रेडियन. तो टोटल एंगल सर्कल का कितना रहता है? 360 या फिर 2 पाई रहता है. टोटल एंगल 360 में से 90 चला गया तो 270 डिग्री हो जाएगा ये 270. लेकिन रेडियन में कितना आ जाएगा? 3 पाई बाय 2 रेडियन. तो इधर 3 पाई बाय 2 लिखता हूं. सो मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू आर्क MNO कितना आ जाएगा? म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर इंटू 3 पाई बाय 2. So this magnetic induction is coming to be mu naught into 3, either pi or pi get cancel only, 3 mu naught, या फिर वैसे रखता हूं मैं as it is. ओके. क्योंकि वो बाद में सॉल्यूशन में क्या किया है? म्यू नॉट आई डिवाइडेड बाय 4 पाई आर कॉमन निकाला है तो वैसे ही रखूंगा. ओके. सो इट इज एज इट इज. आगे का कैलकुलेशन इसमें करने की कुछ जरूरत नहीं है. सो मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू आर कितना आ गया? म्यू नॉट आई डिवाइडेड बाय 4 पाई आर इंटू 3 पाई बाय 2. ओके. अभी आर का मैग्नेटिक इंडक्शन आ गया. अभी नेक्स्ट क्या करना है? मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट लाइन निकालना है. ओके. सो मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू स्ट्रेट लाइन
कैसे आएगा देखिए। नेक्स्ट इज मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू लाइन यमो, स्ट्रेट लाइन यमो। अभी मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए फाइनाइट लाइन, फॉर्मूला क्या रहता है, म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर इन ब्रैकेट साइन अल्फा प्लस साइन बीटा। ये फॉर्मूला पता होना चाहिए। इनफाइनाइट कंडक्टर है तो म्यू नॉट आई इंटू 2 पाई आर रहता है, लेकिन फाइनाइट कंडक्टर है तो म्यू नॉट आई डिवाइडेड बाय 2 पाई आर इंटू साइन अल्फा प्लस साइन बीटा। अभी देखिए स्मॉल आर मतलब क्या है, उस कंडक्टर से यमो कंडक्टर से पी पॉइंट का परपेंडिकुलर डिस्टेंस है, परपेंडिकुलर डिस्टेंस मतलब ये स्मॉल आर है, स्मॉल आर। और स्मॉल आर कितना है, आ जाएगा आर बाय रूट 2 आ जाएगा, आर बाय रूट 2, बिकॉज दिस ट्राइंगल इज 45 45 90 का ट्राइंगल है, 45 45 90। मतलब हाइपोटेनस अगर आर है तो एडजेसेंट साइड क्या रहता है, आर बाय रूट 2, आर बाय रूट 2 रहता है। 45 45 90 के ट्राइंगल में क्या रहता है, 45 45, इधर भी 45 रहेगा। 45 45 90 के ट्राइंगल में हाइपोटेनस अगर आर है तो एवरी साइड आर बाय रूट 2, आर बाय रूट 2 रहता है। तो स्मॉल आर मिल गया, but small r is equal to r by root 2 and alpha is equal to 45, beta is equal to 45 डिग्री। अल्फा अल्फा एंड बीटा क्या रहता है, तो वो जो परपेंडिकुलर लाइन है, परपेंडिकुलर लाइन के एक साइड को एंगल और दूसरे साइड को एंगल, 45 45। ओके, ये सब कुछ इधर अभी फॉर्मूला में मैं डालूंगा। सो मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू लाइन एमओ इज इक्वल टू क्या आ जाएगा, म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर बाय रूट 2 इंटू साइन ऑफ 45 प्लस साइन ऑफ 45, मतलब 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2, दैट इज 2 बाय रूट 2 हो जाएगा। 1 बाय रूट 2 प्लस 1 बाय रूट 2 मतलब 2 बाय रूट 2 ना। ओके, so therefore magnetic induction due to that line MO is equal to क्या आ जाएगा, म्यू नॉट इंटू, अभी रूट टू को ऊपर लेके जाऊंगा क्योंकि 4 पाई आर डिवाइडेड बाय रूट 2 है ना, रूट 2 ऊपर जाएगा, रूट टू गेट कैंसल। ओके, रूट 2 और रूट 2 कैंसिल हो जाएगा, तो रिमेनिंग क्या बचेगा, म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 2, सॉरी 4 पाई आर बचेगा, म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर इंटू 2 बचेगा। ठीक है, सो दिस इज मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू लाइन एमओ। अभी टोटल मैग्नेटिक इंडक्शन क्या है, मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू दैट आर्क है प्लस मैग्नेटिक इंडक्शन ड्यू टू दैट लाइन है। ओके, सो मैग्नेटिक इंडक्शन, अभी दोनों का मैग्नेटिक फील्ड क्या आ जाएगा, सर्कल क्रॉस, वो डायरेक्शन भी लिखना जरूरी है, इसका सर्कल क्रॉस और इसका भी सर्कल क्रॉस, दोनों सेम डायरेक्शन में आने वाले हैं। ओके, क्योंकि क्लॉकवाइज करंट है तो सर्कल क्रॉस आता है, मैंने साइन कन्व्हेन्शन बताया, म्हणजे क्लॉकवाइज करंटला सर्कल क्रॉस घ्यायचं असतं आणि कंडक्टरच्या वर कसं असतं, म्हणजे करंट जर लेफ्टला जात असेल तर कंडक्टरच्या वर इनवर्ड आणि खाली आउटवर्ड, राईट हँड थंब रूल वापरून बघा, म्हणजे स्ट्रेट त्या लाईन, स्ट्रेट लाईन मुळे प्रोड्यूस होणार मॅग्नेटिक फील्ड पी पॉइंटला इनवर्ड असणार आहे आणि आर्क मुळे प्रोड्यूस होणार देखील इनवर्ड, दोन्ही इनवर्डच आहेत। सो डायरेक्टली वी कॅन डू द ऍडिशन। सो आर्क्स किती आहे, म्यू नॉट इंटू आय इंटू डिवायडेड बाय 4 पाय आर इंटू 3 पाय बाय 2 प्लस म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाय आर इंटू 2। अभी म्यू नॉट इंटू आई डिवाइडेड बाय 4 पाई आर कैन बी टेकन कॉमन, तो ब्रैकेट में रहेगा 3 पाई बाय 2 प्लस 2 एंड डायरेक्शन इज सर्कल क्रॉस इनवर्ड। सो दिस इज योर फाइनल आंसर। सो वंस अगेन दिस इज वंस अगेन अ प्रिंटिंग मिस्टेक इन द बुक। ओके, सो आंसर क्या आता है, आंसर तो 3 पाई बाय 2 प्लस 2 ब्रैकेट में आएगा, रूट 2 नहीं आएगा। So this is one more, so lot of mistakes are there in the textbook, so therefore you should get solve all the problems, okay, from your teacher, so that whether they are correct or not, okay, you will get idea about that. So इस problem में कुछ doubt है तो बोलिए, any doubt in this problem?
अभी ये this lecture is being recorded now, okay, so and this lecture I am going to upload on my YouTube channel. मेरा जो YouTube चैनल है उसका नाम है DAC फिजिक्स, उस पर मैं ये डाल दूंगा, अपलोड करूंगा, ठीक है। अगर किसी को डाउट है सॉल्यूशन में तो आप उस पर जाके देख सकते हैं, ठीक है। सो DAC फिजिक्स ये जो YouTube चैनल है उसमें नीट और मेंस के सभी लेक्चर्स मैंने अपलोड किए हैं ऑलरेडी, तो थोड़ा सा उधर जाइए और देखिए वो, ओके। सो यू कैन हैव द प्रिपरेशन ऑफ दैट टॉपिक. मैंने ऑलरेडी आपको बोला आहे मॅग्नेटिक इफेक्ट, मी तुम्हाला होमवर्क दिलेला होता, मॅग्नेटिक इफेक्टचे सगळे लेक्चर बघा. कुठपर्यंत आलाय होमवर्क जरा सांगा, कारण त्याच्यावर मी टेस्ट ठेवणार आहे मॅग्नेटिक इफेक्टवर, MCQ टेस्ट नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा. आणि त्याच्यानंतर काय असेल, नेक्स्ट टॉपिक मॅग्नेटिझम तुम्ही घ्यायचा आहे, तो मॅग्नेटिझम देखील बघायचा आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून एका वेळी सायमल्टेनियसली काय होतील, तुमचा जास्त होमवर्क होईल आणि जास्त स्टडी होईल, ओके. महत्वाचं म्हणजे तिथं सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल, तुम्हाला ज्या वेळी मी व्हिडिओ अपलोड करतोय त्यावेळी तुम्हाला काय येईल, तिथं मोबाईलवर नोटिफिकेशन येईल की हा व्हिडिओ अपलोड केलाय म्हणून. त्याच्यासाठी ते सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. नोटिफिकेशन आलं तर तुम्ही ते बघणार आहे, नाहीतर काय बघणार नाही, ओके. ठीक आहे, तर त्याचा जरूर तुम्ही फायदा घ्या. सगळ्या मुलांना मी ते जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना मी सांगतोय की जेवढे लेक्चर्स आहेत, जेवढे व्हिडिओज आहेत, ते नीट आणि मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू तयार केलेले आहेत, हे लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट, ओके. नीट आणि मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू सगळे लेक्चर्स तयार केलेले आहेत, त्याच्यामुळं तो पार्ट व्यवस्थित प्रिपेअर केला. आणि DC पांडे बुक जर फिजिक्सचं तुम्ही सगळं सॉल्व्ह केलं, ते ऍक्च्युअली त्या लेक्चरमध्ये DC पांडे बुकच ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे सगळं, ओके. त्याच्यामुळे तो पार्ट बघितला आणि DC पांडे बुक तुमच्याकडे असेल तर ते घ्या आणि ते सॉल्व्ह करा. एवढं केलं तर शुअरली तुम्ही 95% वर मार्क्स मेन्स आणि नीटला मिळवू शकताय, 95%, ओके. लक्षात येतंय मी काय सांगतोय. तर त्याच्यामुळे तुमच्याकडून खूप हार्डवर्कची आवश्यकता आहे, खूप हार्डवर्क तुम्हाला करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये कुठं जर काही डाऊट येत असेल तर मला परत डाऊट तो तुम्ही विचारा, ओके. तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला स्टडीला भरपूर समोर आहे, फक्त तुम्ही केला पाहिजे. खूप हार्डवर्क करायची गरज आहे, लक्षात घ्या. हा जो टाइम अवेलेबल आहे, लॉकडाऊनचा टाइम पिरियड, त्या टाइम पिरियडमध्ये ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट तुम्ही पुढे गेला पाहिजे. तुम्ही पुढे कधी जाणार आहात, ज्यावेळी तुमचा जास्त कंटेंट स्टडी तुम्ही केलेला असेल, जास्त नंबर ऑफ टॉपिक तुम्ही लर्न केलेले असतील, ओके. तर फिजिक्स रिलेटेड ही तुम्हाला संधी आहे, लक्षात घ्या, की ज्याच्यामध्ये जेवढे टॉपिक माझे चालू आहेत त्या सगळ्या टॉपिकचे नीट अँड JEE पर्टिक्युलरली, ओके, त्याचे व्हिडिओ मी अपलोड करत. थेरीचे मी जास्त अपलोड करत नाही, फक्त आता जो टॉपिक तुमचा चालू आहे त्याची MCQ फक्त मी हे टेक्स्टबुकच्या पाठीमागचे जे न्यूमेरिकल आहे तेवढेच अपलोड करणार आहे, ओके. तुमचा पार्ट, थेरीचा पार्ट जो आहे तो मी रेकॉर्डेड केलेला नाहीये, तो काय अपलोड करणार नाहीये. परंतु नीट आणि JEE, स्पेशली फक्त नीट आणि JEE काही बॅचला मी शिकवलेलं आहे, त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते पाठवलेलं आहे. म्हणजे काय करा, मोस्टली तुमचं लाईव्ह लेक्चर असताना जास्त थेरीवर मी कॉन्सन्ट्रेट करतो, थोडं नीट मेन्स शिकवतो, आणि बाकीचा नीट आणि मेन्सचा जो काय पार्ट असेल तो सगळा पार्ट त्या लेक्चर्स मध्ये आहे. तेवढं केलं तर मी डेफिनेटली गॅरंटी देतो की तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील नीट आणि मेन्सला, ठीक आहे. हे थेरी लक्षात घ्या, थेरीमध्ये पास होणं किंवा थेरीमध्ये 50% मार्क मिळवणं ही काय एक किरकोळ गोष्ट आहे, ते कोणीही करू शकतं, ओके. तुमचं थिंकिंग जे आहे ते नीट, मेन्स किंवा CET जी एक्झाम आहे त्या दृष्टीनं तुमचं थिंकिंग असलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे खूप प्रिपरेशन करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून माझा अगोदर चॅनल वगैरे असा काही विषय नव्हता, अगोदर मी तयार केलं नव्हतं, परंतु आता ते तयार केलंय आणि त्याच्यावर जेवढे माझे नीट मेन्सचे व्हिडिओज आहेत ते टाका लागलोय, ओके. त्याच्यामुळे ती एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे. ते व्हिडिओज बघा, एकदा बघू नका, ते 1, 2 वेळा 3 वेळा बघा. सुरुवातीला स्लो म्हणजे आहे त्या स्पीडनं बघा, नंतर बघत असताना काय करा, स्पीड वाढवता येते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये, तर स्पीड वाढवून बघा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला ते फास्टली लर्न होईल. हे बाकीचे जिथं माझे लेक्चर चालू आहेत ते सगळे स्टुडंट जे आहेत त्यांना मी होमवर्कच दिलाय, आज एवढे व्हिडिओ बघायचे, उद्या एवढे व्हिडिओ बघायचे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर टेस्ट देखील लावलेले आहेत, जेणेकरून त्यांचं प्रिपरेशन आता व्हायला लागलंय. तुम्ही पाठीमागे पडू नका, ठीक आहे.
म्हणजे आपण जगाच्या पुढे असलं पाहिजे सगळ्या बाबतीत, आणि ही या मेथडनं आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळं ते थोडंसं मनावर घ्या. जे मनावर घेतील त्यांचं चांगलंच कल्याणच होईल. ओके, त्याच्यामुळं खूप हार्डवर्क करण्याची, थोडक्यात काय सांगायचं आहे, खूप हार्डवर्क तुम्हाला करायला पाहिजे आता. आणि हा जो वेळ आहे त्याचं जास्तीत जास्त युटिलायझेशन केलं पाहिजे. ही एक संधी आहे, लक्षात घ्या, अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 19. Two long parallel wires going into okay, there is one suggestion that, sir, please make video on basic calculation. So I'm going to tell you that I'm going to start one topic on a batch. Okay, that is mathematical methods. Okay, that topic I'm going to start, and I have started recording of that. म्हणजे मॅथमॅटिकल मेथड्स ज्या फिजिक्स मध्ये पर्टिक्युलरली लागतात, ठीक आहे, त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग माझं चालू आहे. आणि ते जसे होतील तसं मी अपलोड करतो. कारण फिजिक्सला लक्षात घ्या, व्हेक्टर्स, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे 3 सेक्शन असे आहेत की ते तुम्हाला आलेच पाहिजे. आणि वेक्टर, कारण ते खूप महत्वाचं आहे ते टॉपिक. ते हा पार्ट जर तुम्हाला येत नसेल तर फिजिक्समध्ये तुम्ही नीट अँड मेन्सचे मार्क मिळवू शकत नाही. ठीक आहे, तर तो वेक्टर्स, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा पार्ट मी सध्या रेकॉर्ड करतोय. एक आठवडाभरात होईल. ठीक आहे, आणि जसं होईल तसं मी ते अपलोड करणार आहे. तर ते तुम्ही बघत जा. तुमचं मॅथमॅटिकल म्हणजे फिजिक्सला जेवढं लागणार आहे तेवढं मॅथमॅटिक्स चांगलं प्रिपेअर होईल. ठीक आहे, कारण ती एक महत्वाची गोष्ट आहे. Question number 19. 19 is that two parallel wires going into the plane of the paper are separated by distance r and carry current I each in the same direction. Show that magnitude of magnetic field at a point P equidistant from the wires and subtend at an angle theta from the plane containing wire is mu naught by pi IR into sine 2 theta. What is the direction of magnetic field? So what is the question? There are two parallel wires going into the plane of paper. Okay, so we have to draw two wires which are going into the plane of paper. Into plane of paper म्हणजे सर्कल क्रॉसनच दाखवावं लागेल आपल्याला. दुसरी मेथड काय नाहीये, सर्कल क्रॉस. इंटू म्हणजे सर्कल क्रॉस. जे आता दोन कंडक्टर आहेत, सपोज इथे एक आहे आणि इथे एक आहे, ते इनवर्ड आउटवर्ड आहे, त्याच्यामुळे सर्कल क्रॉसनं दाखवलेलं आहे. Separated by distance r. Okay, these two are separated by, suppose, distance r, and carries a current I each in the same direction. दोनों में करंट I है which is flowing in same direction. Okay, that is inward. Suppose current is flowing inward. Show that magnitude of magnetic field at a point P equidistant from two wires subtending at an angle theta from the plane containing wires. Magnitude of magnetic field at a point P इक्विडिस्टन्स फ्रॉम टू वायर्स. म्हणजे पी हा पॉइंट जो आहे तो पहिला आणि दुसऱ्या वायर पासून, दोन्ही पासून काय आहे, इक्विडिस्टन्स आहे. अँड सबटेंडिंग अँगल थीटा फ्रॉम द प्लेन कंटेनिंग वायर इज अँगल थीटा कुठं आहे, बहुतेक असा इक्विडिस्टन्सला मध्ये आहे, इथं बहुतेक असं काहीतरी पॉइंट आहे. कारण एक्झॅक्ट मिनिंग त्या क्वेश्चन मधून लागत नाहीये. क्वेश्चन मध्ये थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर आपण ऍझ्युम करूया की पी पॉइंट असा असेल, कसा, लाईक दिस. पी पॉइंट दोघांच्या पासून इक्विडिस्टन्सला आहे आणि दोन्ही कंडक्टर बरोबर त्याने अँगल थीटा ऍझ्युम केलेला आहे, असा ऍझ्युम करूया.
बुक मध्ये असे अनेक क्वेश्चन आहेत की ज्याच्यामध्ये इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे पी पॉइंटला जॉईन करणारा जो अँगल आहे तो किती आहे? अँगल थीटा आहे. दिस मे बी द थिंग. Magnitude of magnetic field at a point P equidistance from the two wire. So left hand side r small r असेल तर right hand side देखील small r असणार आहे. And subtending angle theta from the plane containing the two wires. थीटा अँगल कुठला आहे? From the plane containing two wires. बरं ठीक आहे, ॲज इट इज कन्सिडर करूया आपण आणि सॉल्व्ह करूया. सो दिस इज द डायग्राम फॉर दिस क्वेश्चन. ठीक आहे. आता सपोज दिस इज कंडक्टर नंबर 1, दिस इज कंडक्टर नंबर 2. कंडक्टर नंबर 1चा अगोदर मॅग्नेटिक फील्ड पी पॉइंटला काढावं लागेल, 2चं काढावं लागेल आणि मग त्याची काय करावं लागेल? आपल्याला व्हेक्टर ऍडिशन करावं लागणार आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 1. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 1 कसं येणार बघा? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 1 त्याला B1 म्हणूया. B1 येणार आहे म्यू नॉट इंटू I डिवायडेड बाय 2 पाय स्मॉल r. म्यू नॉट इंटू I डिवायडेड बाय 2 पाय स्मॉल r. ठीक आहे. कारण स्मॉल r एवढे डिस्टन्स, किती डिस्टन्स आहे ते काही सांगितलेलं नाही, इक्वी डिस्टन्स फक्त म्हटलंय. ओके. स्ट्रेट कंडक्टर, स्ट्रेट व्हेरी लॉंग कंडक्टर, आणि हे व्हेरी लॉंग कंडक्टर म्हटलंय. स्ट्रेट व्हेरी लॉंग कंडक्टर जर असतील, सगळ्यांना दिसतंय ना व्यवस्थित? स्ट्रेट व्हेरी लॉंग कंडक्टर पासून r डिस्टन्सला मॅग्नेटिक फील्ड किती असतं? म्यू नॉट I डिवायडेड बाय 2 पाय r. ओके. आता सगळ्यात महत्वाचे, मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी अँड डायरेक्शन ऑफ दॅट वेक्टर क्वांटिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्शन खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड अराउंड स्ट्रेट कंडक्टर कसं असतं? सर्क्युलर असतं. आणि मॅग्नेटिक फील्ड करंट जर इनवर्ड असेल तर मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे? असं कंडक्टर भोवती सर्क्युलर असणार. बरोबर आहे ना? असं सर्क्युलर असणार आहे. Magnetic field will be clockwise and circular like this. So P point ला magnetic field जे आहे ते कसं असणार आहे? I draw with red color. असं काहीतरी असणार आहे. ठीक आहे. इन दिस डायरेक्शन, सपोज दिस इज PQ डायरेक्शन. PQ डायरेक्शन म्हणजे हे R ला परपेंडिक्युलर असं असणार आहे. आता याचे आपल्याला काय करावं लागतील? व्हेक्टर ऍडिशन करण्यासाठी 2 कंपोनंट काढावं लागणार आहे. आता इथं टोटल अँगल इथं अँगल काय येणार? स्मॉल अँगल हा θ/2 येणार आणि इथं किती येणार आहे? दॅट इज 90 मायनस θ/2. 90 मायनस θ/2. मग इथं अँगल 90 मायनस θ/2 झाला तर इथं अँगल किती येणार आहे? हा अँगल θ/2 येणार ना? हे जरा कॅल्क्युलेशन बघावं लागेल आपल्याला. डायग्राम मोठी काढावी लागणार, त्याशिवाय कळणार नाही ती. सो दिस इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू B1 झालं आणि त्याचे डायरेक्शन अलॉंग PQ. नंतर डायग्राम आपण काढूया. ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कंडक्टर 2 काढूया. नेक्स्ट, मॅग्नेटिक फील्ड, that is magnetic induction due to conductor
ड्यू टू कंडक्टर 2 B2. त्याचा फॉर्म्युला तेच येणार आहे, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय 2πr. फक्त डायरेक्शन कशी येणार, याच्या भोवती सर्क्युलर, म्हणजे हे असं सर्कल येणार ना काहीतरी, त्या सर्कलला काढलेली, त्या पॉइंटला काढलेली टँजेंट हे असं येणार आहे. दॅट इज PR डायरेक्शन येणार, किंवा PS म्हणूया, PS डायरेक्शन असणार आहे. पण आर म्हणजे इथं रेडियस आहे. सो इट इज, म्हणजे 2 पॉइंट P ला जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला परपेंडिक्युलर, आणि PS हे अलॉंग काय असणार आहे, 2πr अलॉंग PS अलॉंग PS. ठीक आहे. आता P पॉइंटला लक्षात घ्या, दोन मॅग्नेटिक फील्ड आलेले आहेत. सपोज दिस इज हॉरिझॉन्टल लाईन, दिस इज व्हर्टिकल लाईन. हा पॉइंट P आहे इथं. ठीक आहे. P पॉइंटला एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे PQ डायरेक्शन. ओके, असं असणार आहे. PQ डायरेक्शन एक असणार, आणि दुसरा असणार आहे दॅट इज PS डायरेक्शन. सो लेस दॅन 1 मिनिट इज रिमेनिंग. मध्ये सेशन कट होऊ शकतो. नेक्स्ट लेक्चरला आपला हा प्रॉब्लेम संपेल. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लक्ष द्या व्यवस्थित. म्हणजे एक असणार आहे PS या डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड असणार, हे B2 असणार आहे, आणि दुसरं मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, PQ डायरेक्शन असणार आहे, दॅट इज B1. आणि याचं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड विल बी in between these two.